झी 24 तास एक पाऊल पुढे। तुळस औषधी वनस्पती हे आपल्याला माहित असतं, पण रोज जर त्याची पानं खा असं सांगितलं तर आपण कंटाळा करू। पण या गणेशोत्सवात त्या तुळशीच्या पानांचं सारण केलेले मोदक खायला काही हरकत नाही। तसे मोदक या मोदक स्पर्धेमध्ये आहेत, ते मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते काय वेगळी चव आहे त्याची। ते या मोदकांमध्ये तुळशीची पानं घातलेली आहेत। या सारणामध्ये ना थोडीशी तुळशीची तिखट थोडीशी जी चव असते ना ती आलेली आहे, थोडी तुरट चव आलेली आहे। त्यामुळे गोड गोड मोदक खाऊन कंटाळले असाल तर ही एक तिखट तुरट चव पण लोकांना द्यायला काही हरकत नाही। एक वाटी दूध, एक वाटी नारळाचं दूध, एक अर्धा वाटी पाणी आणि तूप, याच्यामध्ये बासमती तांदळाचं पीठ आणि गावरान गूळ म्हणजे पिवळा केमिकल विरहित गूळ आणि ड्रायफ्रुट्स सगळे काजू बदाम अंजीर मनुकाचं सारणमध्ये आणि मग ते साच्यामध्ये आणि सगळ्यांना चालेल म्हणून गूळ साखरेचं प्रमाण। तर आठवण ॲज सच म्हणजे मी माझ्या मामांच्या घरी जेव्हा गणपती येतो तेव्हा अनेक मावश्या आणि अनेक माम्या तिकडे असायच्या, पण तिथे आणि त्या 8-8 जणी मिळून मोदक करायला बसायच्या आणि प्रत्येकीचा मुलगा किंवा मुलगी लगेच आयडेंटिफाय करायचं की हा माझ्या आईने केलाय, हा माझ्या आईने केला, हा माझ्या आईने केला। सो ते एक डिस्टिंक्ट ते जे बनवायची एक पद्धत जी असते ती खूप डिस्टिंक्ट असते आणि सगळ्या आया जाम खुश असायच्या की माझ्या लेकीने ओळखला माझा मोदक वगैरे। जशी वेगळी चव देण्याचा इथल्या सगळ्या स्पर्धकांनी प्रयत्न केलेला आहे, वेगळ्या चवीचे मोदक परीक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, तसेच काही स्पर्धकांनी वेगवेगळे संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। तसाच एक संदेश इतक्यात आपण दरवर्षी पाहत असतो, तो म्हणजे शाडूच्या मातीच्या मूर्ती बसवा, जेणेकरून पर्यावरण रक्षण होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। आणि तसाच एक संदेश इथल्या एका स्पर्धकाने दिलाय, पर्यावरण चक्र तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केलेत आणि पर्यावरण चक्र असं तिथे लिहिलेलं आहे आणि एक वेगळा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अश्विनी कारखेले फ्रॉम कल्याण आणि माझ्या मोदकांचं नाव आहे फ्रूट मॅजिक केशर मोदक। तर याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की मी फ्रूटचा जास्तीत जास्त वापर केला आहे। सगळे फ्रूट्स म्हणजे वरच्या तांदळाच्या पिठामध्ये ॲपलचं स्क्वॅश घेऊन त्यामध्ये केसर घालून ते उकड बनवली आहे, हे वरचं आवरण झालं। आणि आतमध्ये गाजराच्या हलव्याचा एक लेअर आहे, त्यानंतर क्रॅनबेरी चेरी आणि खवा याचा एक लेअर आहे आणि त्याखाली बीट आणि म्हणजे त्याचे सगळे ड्रायफ्रूट्स पण आहेत सगळ्यांमध्ये आणि बीट नारळाचं खव आणि खवा वगैरे घालून त्याचं सारण बनवलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।